खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेबाबत नवी अपडेट समोर आली असून आता पुढील हप्ता कधी मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि कोणाचे पैसे अडकू शकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रद्वारे सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी ही योजना देशातील छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 2-2 हजारांच्या 3 हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। सध्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष पुढील म्हणजेच नव्या हप्त्याकडे लागले आहे। विविध माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार जून किंवा जुलै महिन्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र यावेळी सरकारने काही नियम अधिक कडक केले आहेत। विशेषतः ई-KYC प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात। त्यामुळे सरकारने सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर ई-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचे फार्मर ID तयार झाले आहे का? ई-KYC पूर्ण झाली आहे का? हे त्वरित तपासून घ्या, अन्यथा नव्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो। अनेक शेतकरी अजूनही गावातील सेवा केंद्र किंवा ऑनलाईन प्रक्रियेबाबत संभ्रमात आहेत, पण आता सरकारने स्पष्ट केले आहे की आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा माहिती चुकीची असेल तर हप्ता अडकू शकतो। दरम्यान काही जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याच्या बातम्याही समोर येत आहेत, कारण अनेकांनी जमीन कागदपत्रे अपडेट केलेली नाहीत किंवा ई-KYC प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून गावागावात विशेष मोहीम राबवली जात आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठा प्रश्न पडला आहे तो म्हणजे पुढचा हप्ता नक्की कधी येणार। याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला पैसे खात्यात जमा होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मित्रांनो, सरकारच्या अधिकृत नमो शेतकरी पोर्टलवर जाऊन शेतकरी स्वतःचे नाव लाभार्थी यादीत तपासू शकतात। तसेच बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून हप्ता जमा झाला आहे का हेही पाहता येते। याचबरोबर आणखी एक महत्त्वाची चर्चा सध्या सुरू आहे। एका कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो का? याबाबत सरकारचे नियम स्पष्ट आहेत। पात्रतेनुसार एका कुटुंबातून फक्त एका व्यक्तीलाच लाभ दिला जातो। चुकीची माहिती दिल्यास पुढील कारवाई होऊ शकते। काही शेतकऱ्यांनी अशी तक्रारही केली आहे की मागील हप्ते त्यांच्या खात्यात आले नाहीत। तज्ज्ञांच्या मते यामागे मुख्य कारण म्हणजे आधार बँक लिंकिंगमध्ये त्रुटी, चुकीचा IFSC कोड किंवा नावातील स्पेलिंग चुका असू शकतात। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पुढील 2,000 रुपयांचा हप्ता वेळेत हवा असेल तर तात्काळ पुढील गोष्टी पूर्ण करा। ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा, जमीन कागदपत्रे अपडेट ठेवा, नमो शेतकरी पोर्टलवर जाऊन नाव तपासा, मोबाईल नंबर सक्रिय ठेवा। राज्य सरकारकडून पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी डिजिटल पडताळणी अधिक कडक करण्यात आली आहे। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने सर्व माहिती अचूक ठेवणे आवश्यक आहे। मित्रांनो, नव्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होताच आधी माहिती आपणास कृषी नेटवर्क 2.0 वर मिळेल। तुम्ही फार्मर ID तयार केला आहे का? ई-KYC पूर्ण झाली आहे का? नमो शेतकरी योजनेचे सर्व हप्ते तुम्हाला नियमित मिळत आहेत का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो।